मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 24,936 वरती। 24,936 वरती आजच्या दिवशी निफ्टीने फायनल क्लोज दिला। आणि आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय झालेलं होतं तर लोअर लेवलपासून मार्केटमध्ये रिकव्हरी झाली। ठीक आहे, म्हणजे मार्केट खाली गेलेलं होतं आजच्या दिवशी, पण तुम्ही जरी ते डेली कॅन्डलचं ऑब्झर्वेशन केलं तर जवळजवळ निफ्टीने आपला एक लो बनवला होता 24,753चा। हा होता निफ्टीचा आजचा लो। त्या लेवलपासून बघा मार्केटमध्ये ते रिकव्हरी झालेली तुम्हाला दिसते। म्हणजे मार्केट काय झालं, रिकव्हर झालं, वरती येऊन मार्केटने क्लोज दिलेला आहे। आणि आपण लाईव्हवरती असताना किंवा तुम्ही जर कालचं ॲनालिसिस आपलं बघितलेलं असेल, विकली ॲनालिसिस, त्यामध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं की ही लेवल एक सपोर्ट असणार आहे। म्हणजे 24,854 हा मार्केटसाठी एक असणारा सपोर्ट। त्या सपोर्टवरती मार्केटची काय ॲक्टिव्हिटी होते आपल्याला बघायचं आहे। आता आजच्या दिवशी जर आपल्याला इथे मार्केट बाउन्स घेताना दिसतंय, क्लोजिंग पण वरती येते। आता इथून रिव्हर्सल येतोय का ते आपल्याला उद्याच्या दिवशी बघायला मिळेल। आणि मार्केट कंटिन्युअसली जातंय का, म्हणजे काय होणार हो या ठिकाणी मार्केटने जो अपमूव्ह दिलेला होता इथे, हे मार्केटमध्ये बऱ्यापैकी करेक्शन झालेलं असणार आणि मार्केट पुन्हा इथे मग वरच्या रॅलीसाठी तयार होऊ शकतं। पण मार्केटने पुन्हा जर हा लो ब्रेक केला तर आपण म्हणू शकतो की मार्केट इथं काय होतंय, वीक होतंय। 24,753 ही लेवल जर मार्केट ब्रेक करत असेल तर मग मार्केटमध्ये विकनेस हा कंटिन्यू राहणार। मग मार्केटसाठी सपोर्ट जो होतो ना तो म्हणजे 24,400चा। ही लेवल मार्केटसाठी बनेल सपोर्ट। ठीक आहे, डायरेक्टली म्हणजे ही निगेटिव्ह प्राइस ॲक्शन बनत जाणार। लक्षात घ्या, जेव्हा मार्केट इथं वरती जात होतं बघा, इथे पण तुम्हाला म्हटलं होतं की मार्केट एका सपोर्टवरती आलेलं आहे। इथे मार्केटने बाउन्स घेतला, पण मार्केट पुन्हा 2 दिवस शॉर्ट झालं इथे बघा। आता सेम पुन्हा ही लेवल पण आपल्यासाठी काय सपोर्ट आहे। इथे पण मार्केट बाउन्स घेत आहे। आता ही शॉर्ट टर्मसाठी आलेली बाईंग आहे की मार्केट इथून कंटिन्युअसली वरती जातं ते आपल्याला बघायचं इथे। जसं मार्केटने इथे बाउन्स घेतला, शॉर्ट झालं, इथे पण बाउन्स घेऊन ते पुन्हा शॉर्ट होऊ शकतं। अशी निगेटिव्ह प्राइस ॲक्शन पण आपल्याला इथे दिसू शकते। मग ते आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये समजणार। हे बघा, बहुतेक जण काय म्हणतात की आज एक बुलिश कॅन्डल बनलेली आहे म्हणजे मार्केट आपलं वरती जाणार, ते ट्रेंडिंग होणार। असं कधी नसतं मित्रांनो, तिथे आपल्याला कन्फर्मेशन पाहिजे असतात। उद्याच्या दिवशी पण आपल्याला बघायचं आहे की इथे बाईंग येते का मार्केटमध्ये। असं नाही ना की आज बाईंग आली म्हणजे उद्या पण येईल, नाही, उद्या पण मार्केट शॉर्ट होऊ शकतं। ते आपल्याला मार्केट ओपन झालं की मग समजेल। मग वरती जर जात असेल तर मग मार्केटसाठी पुन्हा हर्डल येणार 25,077। हे आपण डेली टाईम फ्रेममध्ये करतो ॲनालिसिस। इथे आपल्याला 25,077 वरती एक रेजिस्टन्स दिसतोय। तसं एक सायकोलॉजिकल लेवल असणार 25,000ची, ती पण मार्केटसाठी इथे एक रेजिस्टन्सचं काम करेल। बघूया त्याच्यावरती जर मार्केट थांबत असेल ना तर मार्केट पुन्हा वरती जाणार। मग का माहिती आहे का, 25,000वरती असणार शॉर्ट, इथे असणार कॉल रायटर, मार्केटमध्ये मंदी करणारे। जर मार्केट पुन्हा 25,000च्या वरती जर थांबायला लागलं तर हे शॉर्ट पुन्हा कव्हर होतील आणि मार्केटमध्ये पुन्हा मग तेजी येऊ शकते, मार्केट पुन्हा वरती जाऊ शकतं। मग मार्केट ह्या रेजिस्टन्सला इझिली पार करू शकते। इथे आत्ता 24,936 वरती मार्केट बंद झालेलं आहे। वरची स्ट्राईक जी येते ना ती 25,000ची येते। 25,000वरती तुम्हाला दिसणार सर्वात जास्त कॉल रायटर। वरच्या जेवढ्या पण स्ट्राईक आहे ना, 25,100, 200, 300, 400, 500, ह्याच्या स्ट्राईक इथे असणार कॉल रायटर। मार्केट जर वरती शिफ्ट होत असेल तर त्या कॉल रायटरला लॉस होणार आणि लॉस झाला तर ते एक्झिट होणार। म्हणजेच काय होणार, त्यांच्या सेलच्या पोझिशन असतात ते बाय करतात, ते बाय केलं की मार्केट वरती जात असतं। त्यालाच आपण म्हणतो शॉर्ट कव्हरिंग, त्याला आपण शॉर्ट कव्हरिंग असं म्हणत असतो। ठीक आहे, उद्या आपल्याला समजेल की मार्केटमध्ये काय होतंय। मार्केट आपले प्रिव्हियस लो ब्रेक करत खाली जाणार की आपले रेजिस्टन्स ब्रेक करत वरती जाणार। ही जी निगेटिव्ह प्राइस ॲक्शन आपल्याला इथे दिसते ना, मार्केट आलं, बाउन्स घेतला, पुन्हा खाली आलं, बाउन्स घेतला, पुन्हा ते ह्या लोला ब्रेक करत आहे का, ब्रेक करत असेल तर मग परफेक्टली एक निगेटिव्ह स्ट्रक्चर चार्टवरती तयार होतं आहे आणि मग मार्केट जाऊ शकतं इथे 24,400पर्यंत। मी तुम्हाला सांगत असतो की डायरेक्टली केव्हाही बोलायचं नाही की मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये येत आहे किंवा अप ट्रेंडमध्ये जाते, नाही, त्या ठिकाणी काही प्राइस फॉर्मेशन बनायला हवं, तेव्हाच आपण म्हणू शकतो की आपलं मार्केट वीक होत आहे। बहुतेक जण एक कॅन्डल बघून म्हणतात आपलं मार्केट क्रॅश झालं, समजलं ना, म्हणतात की नाही, म्हणतात, नाही म्हणायचं तसं। आपल्याला जोपर्यंत चार्टवरती दिसत नाही तोपर्यंत नाही म्हणायचं आपण। मी तुम्हाला काल पण विकलीमध्ये म्हटलं होतं बघा की विकलीमध्ये एक बेरिश अँगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलेला आहे, त्याचं कन्फर्मेशन मिळतं आहे का। आता ते कन्फर्मेशन कसं समजेल आपल्याला, जेव्हा एक वीकची कॅन्डल बनेल, ती आपल्याला रेड दिसेल, तेव्हा आपण म्हणणार की तिथे सेलिंग कंटिन्यू होते। म्हणजे एक वेळेला मी तुम्हाला दाखवतो तो टाईम फ्रेम बघा।
आता फक्त हा कॅन्डलस्टिक पॅटर्न बनवून फायद्याचा नसतो ना, त्याचं कन्फर्मेशन आपल्याला मिळायला पाहिजे. म्हणजे ह्या ठिकाणी कंटिन्युअसली जर सेलिंग येत असेल तर मग हा पॅटर्न ॲक्टिवेट होत असतो. एका कॅन्डलला घेऊन नाही बसायचं की एक कॅन्डल निगेटिव्ह बनलेली म्हणजे दुसरी पण बनेलच, असं काही नसतं. कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे ना कसे काम करत असतात ना त्याला समजून घ्या. हॅमर बनते कोणत्या ठिकाणी बनली पाहिजे ते समजून घ्या. समजलं का? हॅमर बनली म्हणजेच मार्केटवरती जाईल का असं काही नसतं, ते खाली पण येऊ शकतं. हे लॉजिक प्रत्येकाच्या लक्षात आलं पाहिजे. समजलं? आता इथे आपल्याला विकली कॅन्डल ग्रीन बनताना दिसते. उद्या पण बाईंग आली तर पुन्हा ग्रीन बनेल. 2-3 दिवस पुन्हा जर बाईंग आली तर पुन्हा ह्या कॅन्डलला ती कॅन्डल काय करून टाकेल, कव्हर करून टाकेल पूर्णपणे अशी बुलिश कॅन्डल. असं पण होऊ शकतं स्ट्रक्चर. इथे आपल्याला पाहिजे असतं कन्फर्मेशन. इथे जर आपल्याला कन्फर्मेशन मिळालं असतं की मार्केटमध्ये सेलिंग होते तर आपण म्हटलं असतो की हा पॅटर्न बरोबर इथे ॲक्टिवेट होतोय. समजलं ना? हे थोडक्यात काल तर मी याला एक्सप्लेन केलेलं होतं बघा. जे आपलं वीकली ॲनालिसिस झालं ना त्यामध्ये मी एक्सप्लेन केलं होतं. आपण पुन्हा जाऊ आता डेली टाईम फ्रेमवरती. मार्केट जर वरती गेलं तर मार्केटसाठी पुन्हा हर्डल येणार 25,077चा, म्हणजे हा एक रेजिस्टन्स येणार. 25,333 हा पण मार्केटसाठी असेल एक रेजिस्टन्स. इथून जर मार्केट स्लिप झालं म्हणजे आजच्या कॅन्डलचा लो जर ब्रेक झाला पुन्हा म्हणजे 24,753 ही लेवल जर ब्रेक झाली तर मार्केट डायरेक्टली जाऊ शकतं मग 24,400पर्यंत. हा एक स्ट्रॉंग सपोर्ट मार्केटसाठी असेल मग 24,400चा. हे फॉर्मेशन पण तुम्हाला समजलेलं असेल. जिथून ब्रेकआउट दिला होता मार्केटने ही लेवल बघा 24,400ची, इथे वेळ घालवला होता, त्यानंतर इथे ब्रेकआउट दिला होता. इथून जर स्लिप झालं तर ते डायरेक्ट इथपर्यंत येऊ शकतं मग 24,400पर्यंत. आता काही महत्त्वाचे लेवल आपण बघूया 5 मिनिटांमध्ये. लेवल एकदम सुटसुटीत असतात, फक्त आपल्याला प्राईसचं स्ट्रक्चर समजून घ्यायचं असतं. मार्केट नेमकं काय करते समजलं? आपण जाऊया 5 मिनिटांमध्ये. हे बघा सकाळच्या वेळेला मार्केट या ठिकाणी गॅप डाऊन ओपन झालं होतं आणि पहिल्या 10-15 मिनिटांमध्ये मार्केटने थोडं डीप पण या ठिकाणी मारलेलं होतं, म्हणजे जवळजवळ 24,753पर्यंत. आणि त्यानंतर मार्केटमध्ये पुन्हा इथे रिकव्हरी झालेली होती. मार्केटमध्ये काय रिकव्हरी झाली होती. नंतर मार्केटने बघा आपले लो पण या ठिकाणी ब्रेक केलेले नव्हते. जे हर्डल होते ना, जसं मार्केटने इथे रेजिस्टन्स घेतला, इथे पण रेजिस्टन्स घेतला. मागच्या सेशनमध्ये पण प्राईजने इथेच रेजिस्टन्स घेतला होता. नंतर त्या रेजिस्टन्सला पण मार्केटने ब्रेक केलं होतं. पण इथे बघा जे इंट्राडेमध्ये काम करत असतील ना त्यांच्यासाठी खास करून सांगतो, मार्केट तर वरती शिफ्ट होतं आहे पण बहुतेक जण ब्रेकआउटला एंट्री घेत असतात. खूप काही कन्फर्मेशन आपल्याला बघायचे असतात की मला ब्रेकआउटला जर एंट्री घ्यायची मी काय घेतली पाहिजे. हे जे मार्केट आहे ना या सपोर्टला आल्यानंतर बघा कंटिन्युअसली वरती जात होतं. कोणी ब्रेकआउटला एंट्री घेतली आणि तो थांबलेला आहे तर मार्केट पुन्हा खाली येऊन त्याचा स्टॉप लॉस पण हिट करणार. ब्रेकआउट फेल होऊ शकतो. कोणत्या ठिकाणी जर मी एंटर झालं तर ब्रेकआउट फेल होणार नाही. शेवटी मार्केट आहे त्याच्यामध्ये काही पण होऊ शकतं, पण काही प्राईस फॉर्मेशन बनत असतात ते बघायचे असतात आपण आणि नंतर त्यामध्ये एंट्री घ्यायची असते. ठीक आहे, मार्केटमध्ये अचानक बाईंग घ्यायची पुन्हा अचानक सेलिंग घ्यायची, अशा पद्धतीने मार्केट आजचं वरती जात होतं. हे बघा ही बाईंग आली शार्प, त्यानंतर मार्केट खाली येऊन गेलं, पुन्हा इथे बाईंग आली, पुन्हा मार्केट खाली येऊन गेलं, लास्टला पुन्हा बाईंग आली मार्केटमध्ये. म्हणजे मार्केट गेलं वरतीच पण कशा पद्धतीने जात आहे ते प्राईस फॉर्मेशन तुम्हाला चार्टवरती दिसतं. आता ह्या ज्या गोष्टी असतात ना मार्केट बंद झाल्यानंतर समजायला सोपं, ह्याच गोष्टी तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये समजून घ्यायच्या. ज्याला लाईव्ह मार्केटमध्ये चार्ट ट्रेडिंग जमलं तो चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. मग तुम्ही म्हणणार की इंट्राडे करायचं का? इंट्राडे तर अजिबात करू नका, पण सांगतो एक पद्धतीने तुम्हाला की जर लाईव्ह मार्केटमध्ये चार्ट तुम्हाला समजत आहे कोणत्या ठिकाणी हर्डल येणार, कुठे रिजेक्शन येणार प्राईसचं, हे जर समजायला लागलं ना याचा अर्थ तुम्हाला टेक्निकल समजतं आहे. जे टेक्निकल लेवल तुम्ही फाइंड आउट करत असतात ना त्यात तुम्हाला समजतात मग व्यवस्थित. त्याने काय होत असतो आत्मविश्वास वाढतो. मार्केट जेव्हा बंद होतं ना तेव्हा समजायला खूप सोपं असतं, कारण की चार्ट पूर्ण बनलेला असतो. हा हे जे दिसतंय ना तुम्हाला, आता मी म्हणतोय की हे मार्केट वरती गेलं, मार्केटने आपली लो ब्रेकच केले नाही, हे मार्केट वरतीच जात होतं. तर हे समजावण्यासाठी खूप सोपं आहे मार्केट बंद झाल्यानंतर. पण हे तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये ओळखायचं की मार्केट आता कोणत्या झोनमध्ये येतं आहे आणि कसं ते सपोर्ट घेऊ शकतं, कोणत्या त्या लेवल असतात, त्या कशा ड्रॉ करायच्या असतात, यासाठी लाईव्ह मार्केटमध्येच जावं लागतं. हे लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला समजलं पाहिजे. ह्या सर्व गोष्टींचं ऑब्झर्वेशन तुम्ही करायचं आहे. ठीक आहे, आता बघा मागच्या सेशनमध्ये पण बघा तुम्ही बघितलं मार्केट एक खाली येऊन गेलेलं होतं, आज पण थोडा डीप मारला, पण आजच्या दिवशी मार्केट पुन्हा इथे रिकवर होऊन गेलेलं होतं. जे रेजिस्टन्स होते ना ते मार्केटने ब्रेक करून टाकले, मार्केट खाली पण आलं आणि इथून रिकवर पण झालेले. उद्या या ठिकाणी प्रोबॅबिलिटी काय असू शकते, मार्केट जर फ्लॅट ओपन होत असेल आणि पुन्हा आजचा डे हाय म्हणजे हा एक झोन तुम्हाला दिसतोय बघा इथे रेजिस्टन्स,
हा एक रेजिस्टन्स एरिया, हा एक रेजिस्टन्स आपण म्हणणार, म्हणजे जवळजवळ 24,960च्या आसपास ही लेवल आहे. इथं फ्लॅट ओपन होऊन जर या रेजिस्टन्सला ब्रेक करत असेल मार्केट, तर मार्केट पुन्हा वरती जाऊ शकतं. वरती हर्डल कोणता येणार बघा, 25,000. एक सायकोलॉजिकल रेजिस्टन्स हा मार्केटसाठी रेजिस्टन्स असणार. त्यानंतरचा कोणता हर्डल आहे, 25,043. या सर्व 5 मिनिटांच्या टाईम फ्रेममध्ये आपण लेवल बघतोय. समजलं का? 5 मिनिटांमध्ये बघतोय आपण, कारण की इंट्राडेमध्ये आपण जेव्हा चार्ट बघणार आहे, मार्केटचा ट्रेंड बघणार, तो 5 मिनिटांमध्येच बघणार. एक दिवसाची कॅन्डल थोडंच लावत असतो आपण, नाही. आपण मोठ्या टाईम फ्रेममध्ये का जात असतो, आपल्याला ट्रेंड समजावं, मार्केटचा पूर्ण स्ट्रक्चर कसं आहे. समजलं ना? आता मी हेच जर तुम्हाला म्हटलं की सांगा इंट्राडेमध्ये मार्केट कसं होतं, तुम्ही म्हणणार मार्केट तर अप ट्रेंडमध्ये होतं. तुम्ही डेलीमध्ये गेले, तुम्ही काय म्हणणार, मार्केट तर वरून खाली येतं आहे. फरक पडतो की नाही, टाईम फ्रेम मॅटर करतो खूप. मी हे फक्त 5 मिनिटांमध्ये बघतोय, कारण की दिवसभर जर मला चार्ट बघायचा आहे निफ्टीचा किंवा एखाद्या स्टॉकचा, मी थोडंच त्याला डेलीमध्ये बघत बसणार, मी 5 मिनिटांमध्ये बघणार. समजलं? मी एक स्विंग ट्रेडर आहे, ठीक आहे. मला एखादा स्टॉक बाय करायचा आहे, मी 5 मिनिटांमध्ये थोडंच बघतो, नाही. मला वन डेचा चार्ट बघावं लागेल. त्या ठिकाणी मला समजणार स्टॉक कशा पद्धतीने वरती जातो खाली जातो. मी 5 मिनिटे थोडंच बघणार आहे, 5 मिनिटे मी फक्त इंट्राडेसाठी बघणार. नाहीतर दोघांमध्ये फरक पडत असतो. हे बघा, एखादा स्टॉक बघा तुम्हाला डाऊन ट्रेंडमध्ये येताना दिसणार, पण आज तो वरती जातोय. मग 5 मिनिटांमध्ये तुम्ही जर बघितलं, हा तर म्हणणार तुम्ही अप ट्रेंडमध्ये करून टाका बाय स्टॉकला, कारण की हा वरती चाललाय. पण मोठ्या टाईम फ्रेममध्ये तो तर डाऊन ट्रेंडमध्ये येतोय. मग काय होत असते, तिथं गडबड होत असते. त्याच गोष्टी करायची नाही आहे. करता आपली लोक काय करतात, यूट्यूबवरती अनेक असे चॅनल असतात, तिथे वेगवेगळे टाईम फ्रेम लावतात बघा. डेलीचं लावणार, विकलीचं लावणार, 4 आवरचं लावणार, 1 आवरचं लावणार, 5 मिनिटांचे लावणार, असे एकाच स्टॉकचे चार्ट लावतात. आणि तिथं होत असतं मग त्यांचं कन्फ्युजन. ते कन्फ्युजन करायचं नाही, एका टाईम फ्रेमवरती मास्टरी करायची. हे जे स्विंग ट्रेडिंग वगैरे असताना आपण पोझिशनली जात असतो, त्यामध्ये हा टाईम फ्रेम काम करत नाही. 5 मिनिटे, 15 मिनिटे, 1 आवर नाही. तिथे आपल्याला मोठ्या टाईम फ्रेममध्येच जावं लागतं. हे फक्त आपण इंट्राडेचं बघत असतो स्ट्रक्चर. इथे इंट्राडेमध्ये मार्केटचा ट्रेंड कसा असू शकतो त्यासाठी. समजलं? मग हे रेजिस्टन्स पण तुम्हाला इथे समजलेले असतील. आता 25,000चा एक सायकोलॉजिकल रेजिस्टन्स वरती येतोय, तो जर पार झाला तर एक पुन्हा रॅली चांगली मार्केटमध्ये बनणार. मग मार्केट रिकवर होऊ शकतं. मग 25,043, त्यानंतर 25,078 हे मार्केटसाठी एक जाणार रेजिस्टन्स. म्हणजे डेलीची जी कॅन्डल आपली बनलेली आहे अशा पद्धतीची, तिचा हाय क्रॉस करून जर मार्केट वरती गेलं तर बरोबर एका रेजिस्टन्स लेवलपर्यंत ते जाऊन पोहोचेल. ती बाईंग कंटिन्युअसली राहते का ते नंतरच समजेल आपल्याला, की एक शॉर्ट टर्मसाठी आलेली बाईंग पुन्हा मार्केट शॉर्ट होतं आहे का ते समजेलच आपल्याला. ठीक आहे. आपलं लक्ष कशावरती असणार, ह्या लेवलवरती असणार, की मार्केट ह्या लेवलच्या बाहेर जात आहे का, या रेजिस्टन्सला ब्रेक करून त्यावरती सस्टेन होत आहे का ते आपण बघणार. मार्केटमध्ये विकनेस केव्हा येणार मोठी, जर आजचा डे लो ब्रेक झाला तर 24,753 ही लेवल जर ब्रेक झाली, हा सपोर्ट असणार आहे उद्यासाठी. आता ही लेवल जर ब्रेक होत असेल तर मग मार्केटमध्ये विकनेस येणार. पण कोणी म्हणेल की इंट्राडेमध्ये मला ट्रेंड पकडायचा आहे, मग त्यासाठी काय करायचं असतं, तुम्ही चार्टला ड्रॉ करायचं असतं की आजचं मार्केट जसं वरती जात होतं ना, मला दिसतंय या ट्रेंड लाईनचा इथे सपोर्ट घेत आहे, हे प्रिव्हियस लो मार्केट इथे ब्रेक करत नाही. आता ते जर फ्लॅट ओपन झालं इथे मार्केट जर फ्लॅट ओपन झालं तर ते 24,900च्या खाली जात आहे का, 24,900च्या खाली जाते का, म्हणजे एक सपोर्ट लेवलच असणार आहे जिथून मार्केटने ब्रेकआउट दिलेला होता. ही लेवल बघा, ह्या लेवलच्या खाली. मग ह्या लेवलच्या खाली जाऊन ते कंटिन्युअसली ट्रेड करत आहे का, आपले प्रिव्हियस लो ब्रेक करत जात आहे का, त्यावरून आपण मार्केटचा ट्रेंड पकडणार 5 मिनिटांमध्ये. मग आपण म्हणणार की निफ्टीचं स्ट्रक्चर जरा इथे वीक होतं आहे, ती काय करते आता सपोर्ट ब्रेक करत चालली. हा एक सपोर्ट असेल, त्या सपोर्टला ब्रेक करणार. त्यानंतर 24,800चा पण मार्केटसाठी एक सपोर्ट असेल. मग आपण बघणार इथे ॲक्टिव्हिटी 24,753 वरती, की मार्केट काय करतं आहे नेमकं इथे, त्या सपोर्टपर्यंत जातं आहे मार्केट की त्या सपोर्टला ब्रेक करतं आहे, ती पण ॲक्टिव्हिटी आपण बघत असतो. मग मार्केटचा आपल्या इथे काय समजतो, दिवसभराचा ट्रेंड समजतो. आता तो ट्रेंड समजण्यासाठी मग मार्केटला वेळ तर घालवावाच लागेल. एवढं जर मार्केट खाली यायचं फ्लॅट ओपन होऊन, ते ताबडतोब तर येणार नाही, थोडा वेळ घालवेल. ते वेळ घालवल्यानंतर मार्केटचा ट्रेंड आपल्याला समजेल. आणि मार्केटमध्ये ट्रेंड महत्त्वाचा असतो खूप, की मार्केटवरती कसं जातं आहे आणि खाली कसं येतं आहे, ते स्ट्रक्चर प्राईसचं मला समजतं आहे का, त्यावरूनच आपण काम करायचं. ठीक आहे. मार्केटचा ट्रेंड तसाच ओळखायचा असतो. किंवा रेजिस्टन्स ब्रेक झाला, त्याच्यावरती मार्केट कंटिन्युअसली थांबत चाललं,
म्हणजेच ते इथे अप ट्रेंडमध्ये जात आहे. पण मार्केट 24,850च्या खाली पण जात नाही आहे आणि वरती जो रेजिस्टन्स आहे 24,966 त्याला पण ब्रेक करत नाही की ते रेंज बाउंड होत आहे, म्हणजे ह्या लेवलच्या दरम्यान इथे या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात. ठीक आहे ना. इथे मार्केट झालं फ्लॅट, वरती जात आहे, इथे येते रिजेक्शन. ठीक आहे. खाली येऊन पुन्हा सपोर्ट घेते समजा, मग ते रेंज बाउंड होत आहे का ते पण आपल्याला बघायचं आहे. आपल्याला लेवल ताबडतोब समजतात की मार्केट कसं रेंज बाउंड होत आहे. खाली येऊन सपोर्ट घेणार, वरती रेजिस्टन्स घेणार, पण ते या सपोर्टला ब्रेक करत असेल तर पुन्हा त्याच्यामध्ये येणार विकनेस. मग तुम्हाला लेवल आता व्यवस्थित समजलेले असतील. आणि जेव्हा पण तुम्ही मार्केटमध्ये काम करतात, स्टॉप लॉस लावायचं आहे. इंट्राडे तर करू नका, ऑप्शन ट्रेडिंग अजिबात करू नका. स्टॉक असतात त्यांच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग करत चला. तुम्ही म्हणणार आपलं मार्केट तर खाली येतं आहे, स्टॉक पण खाली येत आहे, तर मग कशी स्विंग ट्रेडिंग करायची? थोड्या दिवस थांबलं पण पाहिजे. जेव्हा स्टॉकमध्ये रिव्हर्सल येत असतात तिथे संधी बघायच्या असतात. आपण योग्य लेवलला आले स्टॉक की मग तिथे बाय करायचे असतात. असं अंदाजे बाय नसतं करायचं की खाली येतोय म्हणून बाय करायचं, नाही. ट्रेंड बघून आपण स्टॉकला बाय केलं पाहिजे, अंदाजे कधी बाईंग करायची नसते. ऑप्शनमध्ये सर्वांना माहिती आहे कोणाचं प्रॉफिट होत नसतं. एक दिवस प्रॉफिट होतं आणि 4 दिवस सलग लॉस होतात. आलेलं प्रॉफिट मुद्दल सर्व गायब होत असते. त्यामुळे ऑप्शन ट्रेडिंगकडे जाऊच नका. स्टॉक असतात, ETF असतात, त्यांच्यामध्ये काम करत चला. आणि तुम्ही करत असाल, एखादी व्यक्ती जर समजा करत असेल काम, तर स्टॉप लॉस लावून करा. कारण की मार्केट सुप्रीम आहे, मनात स्टॉप लॉस पकडू नका, कुठेही जाऊ शकतं मार्केट. मी म्हणतो आहे हे मार्केट आता वरती जाणार, रिकवर होणार, इथे तुम्हाला ब्रेकआउट पण देणार मार्केट. मग तुम्ही इथे कॉल साईडला एंट्री घेणार, कॉल ऑप्शन बाय करून टाकणार. पण मार्केट तिथून पण खाली येऊन डायरेक्ट ह्या डे लोला पण ब्रेक करू शकतं. मग तुम्ही जर स्टॉप लॉस नाही लावला तर तुम्हाला इथे भयंकर नुकसान होऊ शकतं. त्यासाठी स्टॉप लॉस लावायचा असतो. ठीक आहे. तर माझ्या मते निफ्टीमध्ये तुम्हाला लेवल व्यवस्थित समजलेले असतील. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट पण करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.